भारतातल्या सर्वात सुंदर शहरामध्ये सध्या आपण आहोत, म्हैसूरमध्ये. मंडळी, माझ्या पाठीमागे दिसतोय हा भारतातला सर्वात उंच चर्च. हा म्हैसूरमध्ये आहे. आता आम्ही पॅलेस पाहिला, म्हैसूर पॅलेस, आणि त्याच्या शेजारी वॉकिंग डिस्टन्सवरती असणारा हा चर्च आता आपण आता पाहणार आहोत. लेट्स गो. 1936 मध्ये बांधण्यात आलेला हा चर्च आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक मानला जातो. या वास्तूची रचना युरोपमधील प्रसिद्ध कोलोन कॅथेड्रल वरून प्रेरित असून इथले उंच मनोरे आणि इथलं पवित्र वातावरण मनाला एक आगळी वेगळी शांतता देऊन जातं. यानंतर या सुंदर रस्त्यानं आम्ही मोर्चा वळवला तो चामुंडा हिल्सकडे. या ठिकाणीच चामुंडा देवीचं मंदिर आहे. मंडळी, माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो म्हैसूरची कुलदेवी चामुंडेश्वरीचं मंदिर आहे. चामुंडा हिल्स जे इथलं प्रसिद्ध टेकडी आहे, इथून म्हैसूरचं विहंगम दृश्य तिने सांजायला दिसतं. आता आम्ही सूर्य मावळतीच्या वेळेला आलोय. आता याच्या पाठीमागबरोबर सूर्य आहे आणि याच ठिकाणी महिषासुराचा वध केला होता, म्हणून महिषासुर मर्दिनीने त्याच्यावरूनच म्हैसूर हे नाव पडलं. ही आख्यायिका आहे. याच घाटामध्ये 1 किलोमीटर अंतरावरती असणारा हा सर्वात उंच नंदी. भारतातील सर्वात मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक असलेली ही मूर्ती 1659 मध्ये महाराज दोड्डदेवराज वडेयार यांनी एकाच अखंड काळ्या पाषाणातून उभारली. आणि याच हिल्सवरून तिन्ही सांजेला म्हैसूर शहराचं दिसणारं हे विहंगम दृश्य.